नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या सोहळ्याबद्दल बोलणार आहोत. हा आहे प्रतीक साठे आणि कादंबरी मोरे यांचा लग्नाचा सोहळा. आपल्याकडे ना हो, जो या विवाहाचं म्हणजे त्याच्या साधेपणाचं वर्णन करतो. बरोबर. आणि अनोखा म्हणायचं कारण म्हणजे हा साधेपणाच. अगदी. कारण आजकाल कसं झालंय, लग्न म्हणजे प्रचंड खर्च, दिखाऊपणा याची जणू स्पर्धाच लागलीय. हो ना. तर तिथे या जोडप्याने हा वेगळा विचार का केला, म्हणजे काय होतं यामागे, आणि त्यांना या साधेपणात काय मिळालं, याच गोष्टीवर आज आपण बोलूया. नक्कीच. सुरुवात तर याच विचाराने झाली की लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येणं आहे, काही ती खर्चाची स्पर्धा नाही. हो, अगदी. आणि हा विचार फक्त मनात नाही राहिला, तो प्रत्यक्षात आला. म्हणजे वर प्रतीक साठे, पत्रकार सुखदेव साठे यांचे चिरंजीव, आणि वधू कादंबरी मोरे, पोपद मोरे यांची कन्या. अच्छा. तर या दोघांनी साखरपुडा झाला ना की लगेचच ठरवलं की लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं. हा, म्हणजे फार वेळ न घालवता. हो. आणि प्रतीकने हा विचार कादंबरी समोर मांडला. लेखात त्याचं म्हणणं स्पष्ट आहे की बाबा, लग्न म्हणजे दोन मन जोडणारा सेतू आहे. बरोबर. तो काही लाखो रुपये उधळून साजरा करायचा इव्हेंट नाहीये. अगदी. पण महत्वाचं काय माहितीये? काय? त्याने विचार मांडला आणि तिकडून म्हणजे कादंबरी आणि तिच्या कुटुंबियांकडून लगेच होकार आला. अरे वा. हो, इथेच तर खरी गोष्ट आहे. हा निर्णय फक्त त्या दोघांचा नव्हता. लेखक जसं म्हटलंय, साठे आणि मोरे कुटुंब, त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, सगळेच. हो, सगळ्यांनी याला एकमताने पाठिंबा दिला. हे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. खरंय. कारण एरवी कुटुंबांच्या अपेक्षा, समाजाचा दबाव यानेच खर्च वाढतो अनेकदा. बरोबर. त्यामुळे असा पाठिंबा मिळणं ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि हे फक्त पैसे वाचवण्यापुरतं नाहीये. यात कुठेतरी पर्यावरणाचा, अनावश्यक गोष्टी टाळण्याचा विचारही डोकावतो. म्हणजे हा एक एकत्रित निर्णय झाला दोन्ही कुटुंबांचा. अगदी. मग प्रत्यक्ष सोहळा तो कसा झाला, म्हणजे कुठे, काय काय होतं? तो पण अगदी त्यांच्या विचारानुसारच साधा. ओके. कादंबरीच्या गावी मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा झाला. आणि त्यानंतर लगेचच अन्नगर म्हणून गाव आहे मोहोळ तालुक्यात. अच्छा. तिथल्या एका छोट्या हॉलमध्ये गोरज मुहूर्तावर एकदम साध्या पद्धतीने लग्न झालं. काही मोठं बडेजाव नाहीये. आणि जेवण वगैरे? तिथेच आलेल्या पाहुण्यांसाठी अल्पोपहार होता. सगळं अगदी शांततेत घरगुती वाटणारं. लेखात आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आहे. कोणीतरी महत्वाच्या व्यक्तीने शुभेच्छा दिल्या होत्या. हो, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत डॉक्टर यशवंत कुलकर्णी. ओके. त्यांनी स्वतः फोन करून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या निर्णयाचं कौतुक पण केलं, मार्गदर्शनही केलं थोडं. अरे वा. म्हणजे अशा वेगळ्या पावलांची दखल घेतली जाते. हो, पण त्याहूनही जास्त महत्वाच्या आहेत कुटुंबियांच्या प्रतिक्रिया. काय म्हणत होते ते? कादंबरीचे वडील पोपट मोरे, त्यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, आजवर खूप लग्न पाहिली, पण माझ्या मुलीच्या लग्नात जे समाधान आणि शांतता मिळाली ना, ती कुठेच नव्हती. बापरे, हे खूप मोठं वाक्य आहे ना. आणि प्रतीकच्या आई कांचन साठे, त्यांनी मुलाने विचार मांडल्यावर फक्त आनंद नाही व्यक्त केला, तर म्हणाल्या की एकत्रितपणे घेतलेला निर्णय जास्त सुंदर असतो, आणि पूर्ण पाठिंबा दिला. वा. म्हणजे ह्या प्रतिक्रियांमधूनच त्या सोहळ्याचं यश आणि समाधान दिसतंय. नक्कीच. आणि यातून मिळणारा संदेश पण खूप मोठा आहे, नाही का? काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की जर कुटुंब आणि मित्रमंडळींचा असा पाठिंबा असेल ना, तर आपण पारंपरिक गोष्टींना छेद देऊन सुद्धा, किंबहुना छेद देऊनच जास्त अर्थपूर्ण सोहळे करू शकतो. बरोबर. जिथे दिखाऊपणाचा ताण नसतो. अगदी. फक्त ना, नात्यांमधला ओलावा, एकत्र येण्याचा आनंद महत्वाचा ठरतो. हा फक्त एक विवाह नाहीये खरं तर. मग काय? ही एका चांगल्या सामाजिक बदलाची सुरुवात असू शकते. एक शक्यता आहे ही. खरंय. प्रतीक आणि कादंबरीचा विवाहच हेच दाखवून देतो की साधेपणात सौंदर्य आहे, समाधान आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कनेक्शन आहे. उगाच खर्च टाळून दोन माणसं आणि दोन कुटुंब यांच्या एकत्र येण्यावर लक्ष देणं शक्य आहे, आणि ते आनंददायी पण असू शकतं. अगदी बरोबर. या जोडप्याने आर्थिक खर्चाला फाटा दिला, एक वेगळं समाधान मिळवलं. पण जाता जाता एक विचार येतोय मनात. बोला ना. आपण आता लग्नातल्या खर्चाबद्दल बोललो, पण लग्नाच्या परंपरेत अजून अशा कोणत्या गोष्टी असतील, रीतिरिवाज असतील, ज्यांच्याकडे आपण आजच्या काळात जरा अधिक चिकित्सकपणे बघू शकतो का? अच्छा. म्हणजे ज्यांना अधिक अर्थपूर्ण किंवा सामाजिकदृष्ट्या अधिक उपयुक्त बनवता येईल. हो, बरोबर.
म्हणजे अशा काही शक्यता आहेत का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं.